Hi students, the next point of the first chapter, some basic concepts of chemistry, that is next point to the moles and number of molecules, that is Avogadro's numbers concept. Depends on this numerical is depend on the number of moles and molecules, that is mole concept, molar concept and molecular mass, molar mass. For example, here the problem third, calculate the number of moles and molecules of urea present in 5.6 gram of urea. Molecular mass. Here, how to calculate the number of moles and molecules in the 5.6 gram of urea? Means given weight of urea is 5.6 gram. 5.6 ग्रॅम युरिया तुम्हाला दिलेला आहे. 5.6 ग्रॅम युरिया मध्ये किती नंबर ऑफ मोल्स आणि मॉलिक्युल्स प्रेझेंट असतील हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. त्यासाठी आपण पहिले मोल्स जी कन्सेप्ट आहे, मोल्सचा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे, पाठ करायचा आहे. मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. मोलर मास हा फॉर्म्युला सर्वांनी पण लक्षात ठेवायचा आहे. कुठल्या पण इलेमेंटचे तुम्हाला मोल्स फाइंड आउट करायचे असतील तर त्या दिलेल्या इलेमेंट दिलेल्या कंपाऊंडचं मास म्हणजे वेट, गिवन वेट. जसे इथे तुम्हाला दिलेला आहे 5.6 ग्रॅम. दिलेलं वेट म्हणजेच मास आणि मोलर मास म्हणजेच त्याच्या ॲटॉमिक मासेसची समेशन. जो कंपाऊंड तुम्हाला दिलेला असेल त्याच्या रिस्पेक्टिव्ह जे इलेमेंट्स असतील त्या इलेमेंटच्या ॲटॉमिक मासेसची समेशन करायची आणि समेशन करून तुम्हाला मिळणार मोलर मास. म्हणजेच मोल्स कसे काढणार तर दिलेलं वेट म्हणजेच मास आणि तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं त्याचं मॉलिक्युलर मास मीन्स मोलर मास. मग तुम्हाला 5.6 ग्रॅम युरिया मधून मोल्स आणि मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करायचे असतील त्यासाठी पहिले तुम्हाला युरियाचा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवायचा. मग युरियाचा फॉर्म्युला असेल NH2CONH2. दिस इज द फॉर्म्युला ऑफ युरिया. युरिया फॉर्म्युला contains 2 times nitrogen, 4 times hydrogen, 1 carbon and 1 oxygen. The molecular mass or molar mass can be calculated by summation of masses, atomic masses of these all elements. That is 2 times nitrogen, 1 nitrogen shows 14, therefore 2 nitrogen shows 28, means 14 plus 14 plus 4 hydrogen. 1 hydrogen shows 1 mass, 4 hydrogen shows 4 mass, and 1 carbon 12, 1 oxygen 16, and total of these all masses gives answer 60. 60 unit. 60 unit is the atomic mass, but here we require molar mass. Molar mass means molecular mass. Molecular mass means similar that 16 only unit is different, gram per mole. 60 gram per mole. This is the molecular mass. Molecular mass also called as molar mass. Molecular mass given in 5.6 gram of urea means mass. Mass of urea is equal to 5.6 gram. म्हणजेच 5.6 ग्रॅम युरिया मध्ये मोल्स फाइंड आउट करायचे असतील तर इझी आता हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा असेल. मोल्स ऑफ युरिया इज इक्वल टू मास अपॉन मोलर मास. मास मीन्स वेट 5.6 ग्रॅम upon molar mass means molecular mass. Here 60 gram per mole. Gram get cancelled. Per mole shift to opposite side means mole. That is unit, remaining unit is mole. 5.6 upon 60. 5.6 upon 60 we get the answer is 0.093
moles of urea. First calculation, here we get moles of urea. Then second, molecule. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये प्रत्येक दिलेल्या सबस्टन्सचे जितके मोल्स येतील त्या मोल्सला फक्त तुम्ही मल्टिप्लाय करणार एवोगाड्रोस नंबरने. एवोगाड्रोस नंबरने मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला मिळणार त्यातील नंबर ऑफ मॉलिक्युल्स. दिस इज द फर्स्ट कॅल्क्युलेशन. देन सेकंड वन, सेकंड फॉर मॉलिक्युल्स टू कॅल्क्युलेट the number of molecules. Therefore, number of molecules of urea in 5.6 gram of urea. 5.6 gram of urea contains 0.0933 moles. That's why the number of molecules is equal to moles into Avogadro's number. Avogadro's number. हे जे दोन फॉर्म्युले आहेत ते सगळ्यांनी कंपल्सरी पाठ करायचे आहेत. मोलचा मास अपॉन मोलर मास मीन्स वेट अपॉन मॉलिक्युलर मास अँड नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू मोल्स इनटू एवोगाड्रोस नंबर. एवोगाड्रोस नंबर सुद्धा सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू मोल्स. हियर आन्सर मोल्स 0.0933 इनटू एवोगाड्रोस नंबर. Avogadro's number 6.022 into 10 raised to 23 atoms or molecules. Here unit of moles is mole and Avogadro's number having unit atoms or molecule. 23 as it is 10 raised to 23. The calculation of 0.0933 into 6.022 by calculation by log table, it gives the answer 5.0.5618 into 10 raised to 23. This is the number of molecules present in the 5.6 gram of urea. This value 0.5 ही जी व्हॅल्यू आहे ती तुम्ही 5.6 मध्ये कन्वर्ट करू शकता. हा पॉइंट इकडे शिफ्ट झाला म्हणजे तुम्हाला मिळेल 5.618. यातून एक कमी होईल कारण तुम्ही हा जो पॉइंट आहे तो राइट हँड साइड शिफ्ट करताय म्हणजे 10 raised to 22 atoms or molecules. Here unit is molecule per gram per mole, sorry, per mole. Mole get cancelled, only remaining unit is molecules. Means here two formula is important. Two formulas. First is moles, mass upon molar mass, and second is number of molecules. Number of molecules is equal to moles into Avogadro's number. म्हणजे सुरुवातीला तुम्ही मोल्स फाइंड आउट करणार, मोल्स साठी फॉर्म्युला यूज करणार मास अपॉन मोलर मास आणि त्यानंतर मग तुम्ही ज्या आलेल्या मोल्सला फक्त Avogadro's नंबरनी मल्टिप्लाय करणार. Avogadro's नंबरनी मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला दिलेल्या वेट मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे ते मिळतील. Then next, calculate the number of atoms in each of the following. Next problem. Calculate the number of atoms. Fourth, calculate the number of atoms in each of the following. Means first in 52 moles of argon. 52 moles of argon. 52 moles of argon मध्ये तुम्हाला किती नंबर ऑफ atoms प्रेझेंट आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. इट इज व्हेरी सिंपल. 52 मोल्स ऑफ आर्गॉन तुम्हाला दिलेले आहे. त्यामध्ये तुम्ही फक्त
सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युला सेकंड, नंबर ऑफ atoms or molecules. Number of atoms is equal to moles into Avogadro's number. Here moles 52 moles. 52 moles into Avogadro's number. Avogadro's number is 6.022 into 10 raised to 23 moles. Molecules means here calculation for atoms. 6.022 into 10 raised to 23 atom or molecule per mole. Atoms or molecules per mole. Here unit is mole. 52 moles. 52 moles into Avogadro's number. Mole get cancelled. Remaining unit is atoms. And 10 raised to 23 as it is multiplication of 52 into 6.022 by log table means log of 52, multiplication means addition, log of 52 plus log of 6.022. After addition, antilog of this calculation we get here. Answer is 313.144. These are the number of atoms in 52 moles of argon. Second is 52 unit of helium. First calculation for number of atoms in 52 moles. Second calculation number of atoms in 52 unit of helium. Unit means atomic mass. म्हणजे 52 atomic mass or ग्रॅम पर मोल्स मध्ये नंबर ऑफ atoms किती आहेत ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी नंबर ऑफ here number of atoms is equal to 52 unit means weight तुम्हाला दिलेला आहे 52 युनिट आहे 52 and molar mass of number of atoms is equal to mass upon molar mass. Formula mass upon molar mass. मास अपॉन मोलर मास हा फॉर्म्युला यूज करायचा असेल. मास म्हणजे हे वेट 52 ग्रॅम पर मोल अपॉन मोलर मास ऑफ हेलियम. एका हेलियमचं मोलर मास आहे 4. By calculation we get the value here 13. 13 number of helium atoms. 13 number of helium atoms in 52 unit of helium. The next 52 gram of helium. हा जो थर्ड पॉइंट आहे तो तुम्ही स्वतः सॉल्व करायचा आहे. दोन कॅल्क्युलेशन मी तुम्हाला करून दाखवले. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ atoms in 52 moles of argon. दिलेल्या मोल्स मधून जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असेल नंबर ऑफ atoms व्हेरी सिंपल. त्या व्हॅल्यूला मोल्सला फक्त मल्टिप्लाय करायचं आहे Avogadro's नंबरने. त्यानंतर जर सपोज तुम्हाला वेट दिलेला असेल तर वेट मधून जर तुम्हाला फाइंड आउट करायचे असेल तर त्या वेटला तुम्ही मल्टिप्लाय करणार, डिवाइड करणार मोलर मासने. मीन्स 52 unit into 1 atom upon 4 is equal to 13. Sorry, molar mass upon number of atoms is equal to atomic mass of one helium atom is 4. Therefore, here 52 unit is equal to 52 unit multiplied by 1 atom. helium चा 1 atom दिलेला आहे. 1 atom चा मास तुम्हाला दिलेला आहे 4.
unit, and this is after simplification answer is 13 number of atoms. Then next point is moles and molecules, moles and gases. Moles and gases. ज्या पद्धतीने 1 मोल ऑफ सबस्टन्स असेल, 1 मोल ऑफ सबस्टन्स मध्ये फिक्स नंबर एवोगाड्रोस नंबर इतके मॉलिक्युल्स असतील. सपोज 1 मोल ऑफ ऑक्सिजन, 1 मोल ऑफ कार्बन, 1 मोल ऑफ हाइड्रोजन, 1 मोल ऑफ नाइट्रोजन, all are shows similar number of Avogadro's number of atoms or molecules. म्हणजे कुठलाही तुम्ही एलिमेंट कंपाऊंड कन्सिडर करा, त्यामध्ये जितके 1 मोल ऑफ जर असेल त्याचे मोल्स, तर Avogadro's नंबर ऑफ ॲटम्स असतील. म्हणजे या सगळ्याच्या सगळ्यांमध्ये फिक्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स और ॲटम असतील. ते असतील 6.022 into 10⁻23. मीन्स ऑल गॅसेस ऑफ 1 मोल shows same number of molecules. यासारखं मोल्स आणि गॅसेसची कन्सेप्ट असेल, व्हॉल्यूमची कन्सेप्ट असेल. फॉर एक्झाम्पल 1 mole of any gas occupies the volume is 22.4 decimeter cube. जसं 1 mole of substance, any substance shows similar number of particles or atoms or molecules. Same 1 mole of gases contains same volume. Means here 1 mole of gas occupies volume. 1 mole of gas occupies volume 22.414 decimeter cube. Decimeter cube of volume at standard temperature and pressure. म्हणजे तुम्ही कुठलाही गॅस 1 मोल घेतला असेल, त्याचा व्हॉल्यूम तुमचा सेम असेल, फिक्स असेल, तो असेल 22.414 डेसिमीटर क्यूब. म्हणजे 1 मोल गॅस तुम्ही O2 घ्या, 1 मोल H2 घ्या, 1 मोल Cl2, कुठला पण 1 मोल जर गॅस जर असेल, त्याचा व्हॉल्यूम तुमचा फिक्स असेल, सेम असेल, तो असेल 22.414. त्याची कंडिशन असेल स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. अगेन आय रिपीट, एनी 1 मोल ऑफ गॅसेस shows volume 22.414 decimeter cube at standard condition, means at STP. STP means standard temperature and pressure. Number of moles of gases. ज्या पद्धतीने आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स, नंबर ऑफ मोल्स जसे कॅल्क्युलेट केले वेट वरून, मोल्स आपण कसे कॅल्क्युलेट करतो, मोल्स इक्वल टू मास अपॉन मोलर मास. या फॉर्म्युलेने आपण कुठल्या पण कंपाऊंडचे मोल्स फाइंड आउट करू शकतो, त्याचं दिलेलं वेट आणि त्याचा मोलर मास हे तुम्ही ऍड करून कॅल्क्युलेट करू शकता, म्हणजेच ॲटॉमिक मास. त्याच पद्धतीने जर तुम्हाला मोल्स काढायचे असतील दिलेल्या व्हॉल्यूमवरून, म्हणजे वेट वरून तुम्ही मास अपॉन मोलर मास घेऊ शकता, व्हॉल्यूम वरून व्हॉल्यूम अपॉन मोलर व्हॉल्यूम. म्हणजे दिलेल्या व्हॉल्यूम मधून जर तुम्हाला मोल्स फाइंड आउट करायचे असतील, त्यासाठी फॉर्म्युला असेल व्हॉल्यूम अपॉन मोलर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम मीन्स गिवन व्हॉल्यूम अँड मोलर व्हॉल्यूम मीन्स त्याचा फिक्स असा व्हॉल्यूम असेल, तो असणार आहे एका मोलचा 22.4 डेसिमीटर क्यूब. म्हणजे दिलेल्या व्हॉल्यूम
मधून तुम्हाला मोल्स काढायचे असतील त्या व्हॉल्यूमला फक्त तुम्ही डिवाइड करणार 22.414 ने, म्हणजे मोलर व्हॉल्यूम असेल तो. मोलर व्हॉल्यूमने तुम्ही त्याला डिवाइड करून तुम्हाला आन्सर मिळू शकतं नंबर ऑफ मोल्ससाठी. आणि नंबर ऑफ मोल्स वरून तुम्ही नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करू शकता. नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करण्यासाठी सेम फॉर्म्युला जो आपण यूज केलेला आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स, म्हणजे तुम्हाला मिळालेले मोल्स, मोल्स इनटू ॲव्होगाड्रोज नंबर. एकदा का तुम्ही मोल्स काढले त्यापासून तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढणं व्हेरी इझी असेल. फक्त तुम्ही मोल्सला काय करणार, ॲव्होगाड्रो नंबरने मल्टिप्लाय करणार. एकतर तुम्हाला मास वरून मोल्स काढायचे असतील किंवा व्हॉल्यूम वरून मोल्स काढायचे असतील. मास वरून काढायचे असतील तर मास आपण मोलर मास घेऊन कॅल्क्युलेशन करून मोल्स मिळतील आणि त्या मोल्सला तुम्ही फक्त मल्टिप्लाय करणार ॲव्होगाड्रो नंबरने, तुम्हाला मिळेल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. सेम फ्रॉम व्हॉल्यूम. जर तुम्हाला व्हॉल्यूम दिलेला आहे आणि व्हॉल्यूमवरून तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे असतील तर तुम्ही मोल्सचा फॉर्म्युला यूज करणार इज इक्वल टू व्हॉल्यूम, दिलेला व्हॉल्यूम अपॉन मोलर व्हॉल्यूम. मोलर व्हॉल्यूम म्हणजेच 22.4 डेसिमीटर क्यूब, म्हणजे एका मोलचा व्हॉल्यूम. आणि या व्हॉल्यूमने तुम्हाला ते मोल्स मिळतील आणि मोल्स मिळाल्यानंतर सेम मोल्सला मल्टिप्लाय करणार ॲव्होगाड्रोज नंबरने. याच्यावरती रिलेटेड आपण एक न्यूमेरिकल सॉल्व करू. या चॅप्टरचा लास्ट पॉइंट असेल प्रॉब्लेम नंबर 5. कॅल्क्युलेट the number of moles and molecules. Calculate the number of moles and molecules of ammonia. Ammonia shows formula NH3. म्हणजेच तुम्हाला नंबर ऑफ मोल्स आणि मॉलिक्यूल फाइंड आउट करायचे आहे अमोनियाचे. तिथे तुम्हाला त्याचा व्हॉल्यूम दिलेला आहे, गॅस, अमोनिया गॅस इन व्हॉल्यूम ऑफ 67.2 डेसिमीटर क्यूब. 67.2 डेसिमीटर क्यूब ऑफ इट्स मेजर ॲट STP. म्हणजेच STP कंडिशन साठी 67.2 डेसिमीटर क्यूब मधून तुम्हाला नंबर ऑफ मोल्स आणि मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करायचे असतील. म्हणजेच तुम्हाला व्हॉल्यूम दिलेला आहे, या व्हॉल्यूमवरून तुम्ही आता मोल्स काढू शकतात आणि मोल्सवरून तुम्ही मॉलिक्युल्स काढू शकतात. फर्स्ट फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करणार आपण, व्हॉल्यूम अपॉन मोलर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम तुम्हाला दिलेला आहे, गिवन व्हॉल्यूम मीन्स व्हॉल्यूम, व्हॉल्यूम अपॉन मोलर व्हॉल्यूम. Given volume is 67.2 decimeter cube upon molar volume means volume of 1 mole means 22.4 decimeter cube. Decimeter cube cancel here, decimeter cube per mole. Volume molar volume means decimeter cube per mole means decimeter cube cancel, mole shift to opposite remaining mole, and after this calculation we get the answer here 3 moles. तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळाले 3 मोल्स. सेकंड अगदी सोपं, मोल्स तुम्हाला मिळाले, मोल्स वरून तुम्ही नंबर ऑफ मॉलिक्युल्स कॅल्क्युलेट करू शकता. सेकंड, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल टू मोल्स इनटू ॲव्होगाड्रोज number, that is mole 3 and Avogadro's number 6.022 into 10 raised to 23 molecule per mole, and here unit is mole. 3 moles. Moles get cancel, remaining unit molecules. Here unit is molecules, 10 raised to 23 as it is 3 into 6.022. The answer
आन्सर इज 18.066. This is the number of molecules present in the 67.2 decimeter cube of ammonia NH3. म्हणजे दिलेल्या व्हॉल्यूम पासून तुम्ही अशा पद्धतीने मोल्स आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढू शकता. पहिले दिलेला व्हॉल्यूम म्हणजेच व्हॉल्यूम अपॉन मोलर व्हॉल्यूम वापरून त्यांचा भागाकार करून तुम्हाला मोल्स मिळतील. आलेल्या मोल्सला तुम्ही मल्टिप्लाय करणार ॲव्होगाड्रोस नंबरने, तुम्हाला मिळेल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. अशा पद्धतीने आपला हा चॅप्टर संपलेला आहे. काही डिफिकल्टीज असतील व्हिडिओ तुम्ही रेफर करून, तुम्हाला जर काही डिफिकल्टी वाटल्या असतील तर तुम्ही ते मला मोबाईलवरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकता.